एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी जीडीची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 50,000 प्लस जागांसाठी एसएससी जीडीची नवीन भरती निघत आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडीची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कारण की एसएससी जीडीचे जे टेंटेटिव्ह कॅलेंडर मध्ये जे तारीख होती 25 ऑक्टोबर पासूनच जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख होती आणि 25 नोव्हेंबर जे विद्यार्थी मित्रांनो शेवटची तारीख होती। आणि अजूनही जे या ठिकाणी एसएससी जीडीची भरती निघालेली आहे, तर एसएससी जीडी भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, फी वगैरे काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे दरवर्षी एसएससी जीडीची भरती या ठिकाणी राबवली जाते टेंटेटिव्ह कॅलेंडर मध्ये, आणि त्याचबरोबर दरवर्षी एसएससी जीडी भरतीचं जे आहे हे टेंटेटिव्ह कॅलेंडर येत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यावर्षी जर आपण टेंटेटिव्ह कॅलेंडर मध्ये जे तारीख पाहिली तर 25 ऑक्टोबर पासूनच या ठिकाणी एसएससी जीडीची तारीख होती आणि 25 नोव्हेंबर हे शेवटची तारीख होती। पण अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो काही कारणाने जे या ठिकाणी अजूनही एसएससी जीडीची भरती निघाली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसएससी जीडी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी मार्फत जे बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीपी, एसएसएफ ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या जागा आहे हे एसएससी जीडी मार्फत जे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे भरल्या जात असते दरवर्षी, ठीक आहे। तर यावर्षी जर आपण जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 50,000 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। आणि मागच्या वर्षी सुद्धा पहिले 39,000 जागांसाठी निघाली होती, त्यानंतर 13,000 प्लस जागा त्यामध्ये वाढले, तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 53,690 प्लस जागांसाठी ते 2024 ची एसएससी जीडीची भरती या ठिकाणी झालेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता जरी या ठिकाणी जागा जरी कमी निघाल्या पण तरी जे विद्यार्थी मित्रांनो समोर चालून त्यामध्ये जवळपास जागा वाढते आणि ती जी वॅकन्सी आहे जवळपास 50,000 प्लस जाते, एक लक्षात ठेवा। दरवर्षीचा हा रेकॉर्ड आहे, दरवर्षी 50,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता एसएससी जीडीची भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीची जी भरती आहे हे तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। लवकरच ही भरती या ठिकाणी निघणार आहे, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की एसएससी जीडीची जी भरती आहे हे लवकरच या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। काही त्यामध्ये चेंजेस वगैरे करण्यात येत आहे, त्यामुळे काहीतरी या ठिकाणी टाइम या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे एसएससी जीडीची 2024 ची जी भरती आहे त्याचा सुद्धा रिझल्ट या ठिकाणी यायचा आहे, मेडिकल वगैरे झालेला आहे, तर हे काही कारण या ठिकाणी आहे। पण लवकरच या ठिकाणी एसएससी जीडीची भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। एक तर नोव्हेंबरच्या एंडिंगला सुद्धा ही भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा आपण विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपन कॅटेगरीच्या साठी आहे, आणि एससी एसटी कॅटेगरीच्या असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा, आणि ओबीसी कॅटेगरीसाठी जो वयोमर्यादा 18 ते 26 वर्षापर्यंत आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी राहते, आणि एससी एसटी कॅटेगरीच्या असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही यामध्ये। आणि महिला उमेदवार सुद्धा असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी जो पण एसबीसी कोणत्या कॅटेगरीच्या 1 रुपया सुद्धा फी लागत नाही एसएससी जीडी भरतीमध्ये, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, असं संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची आहे। तर सर्वात अगोदर एसएससी जीडी भरतीमध्ये आपला पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। 80 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे जे विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 160 मार्कासाठी तो पेपर आहे, त्या 80 प्रश्न त्या ठिकाणी पेपरला विचारले जाते। आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटते तर तो 1 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटते। तर 1 घंटा जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे। 1 घंटा आपल्याला जिंदगी सुद्धा या ठिकाणी बदलू शकते, किंवा 1 घंटा जे आपल्याला पुन्हा या ठिकाणी अनुभव सुद्धा या ठिकाणी देऊ शकते, ठीक आहे। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा।
ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला पेपर राहते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा पेपर राहते आणि सेंटरचा जर आपण विचार केला सेंटर कोणकोणते राहते यामध्ये, तर सेंटर जे राहते तर अमरावती सेंटर एक राहते, त्याचबरोबर जळगाव सेंटर राहते, त्याचबरोबर संभाजीनगर सेंटर आहे, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर, मुंबई सेंटर, नागपूर सेंटर, नांदेड सेंटर, नाशिक सेंटर, पुणे सेंटर। तर हे काही सेंटर आहे, या काही सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा आपल्या ठिकाणी पेपर राहते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला एसएससी जीडीचा पेपर राहते पहिल्या टप्प्यामध्ये आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असते यामध्ये ग्राउंड असते। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल, ओबीसी असाल, ओपन असाल, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार असाल एससी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी तर 157 सेंटीमीटर उंची लागते। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। तर एवढे यामध्ये उंची छाती लागते आणि त्याचबरोबर तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल फक्त तर एसटी कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते, त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। तर एवढे काही उंची यामध्ये लागते आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी एकच इव्हेंट आहे, 5 किलोमीटर रनिंग आपल्याला मारायची आहे 24 मिनिटांमध्ये। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्यांचं सुद्धा 24 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी ग्राउंड असते। आता मागे जे विद्यार्थी मित्रांनो 2024 ला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड झालं तर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी एका बॅच मध्ये 240 पोरं रनिंग साठी सोडायला त्यामधले 70 ते 80 पोरं त्या ठिकाणी रनिंग काढे, एक लक्षात ठेवा। म्हणजे अर्ध्याला अर्ध्या पोट्ट्यांनी या ठिकाणी रनिंग काढले आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांना जवळपास त्या ठिकाणी 50,000 महिला उमेदवार त्या ठिकाणी बोलावले होते। त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो 25,000 त्या ठिकाणी महिला उमेदवार फेल झाले होते, म्हणजे अर्धे विद्यार्थी त्या ठिकाणी कटले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि काही त्या ठिकाणी गैरहजर सुद्धा होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी रनिंग मध्ये कटले होते, एक लक्षात ठेवा। यामध्ये ग्राउंड 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटाच्या अंदर आपल्याला मारायचे पुरुष उमेदवारांना, ठीक आहे। आणि 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त झाला तर फेल केलं जाते, अपात्र केलं जाते। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असते, ग्राउंड पास असते, ठीक आहे। ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 8.5 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाते, अपात्र केलं जाते, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। मागच्या वर्षी ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले पेपरच्या ठिकाणी म्हणा किंवा ग्राउंडच्या ठिकाणी म्हणा किंवा मेडिकलच्या ठिकाणी म्हणा तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा। ग्राउंडमध्ये कटले असेल तर ग्राउंडमध्ये, पेपरमध्ये कटले असेल तर पेपरमध्ये, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीत लागा। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय